हेडलाईन्स करून घेतल्या जात आहेत ना, तोपर्यंत सर्व क्षेत्ररक्षकांनी आपल्या आपल्या जागेवर जाऊन उभं राहायचं आहे, जेणेकरून जशी मार्किंग पूर्ण होईल लगेचच आपण सामन्यांना सुरुवात करू. कारण आज आपण पाहतोय ठीक 6:17 सूर्यास्त होणार आहे. तर तोपर्यंत आपल्याकडे एकंदरीत चांगलं डे लाईट आहे. सूर्याच्या प्रकाशात आपल्याला फेअर क्रिकेट खेळवायचं आहे, जेणेकरून चांगले मॅचेस आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने आपल्याला पाहायला भेटतील. या ठिकाणी आपण आता पाहतोय चॅम्पियन्स वर्सेस रॉकर्स असा हा पुढील सामना असेल. एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही संघांनी पाठवायचा है. एक एक्स्ट्रा प्लेयर दोनों ही टीम्स ने हमारे कमेंट्री बॉक्स में भेजना है. लेट्स वेट फॉर द अंपायर्स डिसिजन एंड हियर ही सेज लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजाचं नाव मणिकांत याला आपण पाहतो पहिला चेंडू हातात असताना टीम चॅम्पियन्स साठी. पहिला चेंडू आपण घेऊन पाहतोय मणिकांत याला. बॅट्समन गोविंद सामना करेल पहिल्या चेंडूचा. मणिकांत याच्या पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा होता. फाईन लेगच्या दिशेने हलकासा या ठिकाणी ग्लान्स केलाय आणि नक्कीच इझिली या ठिकाणी आपण पाहतो एक धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि धावसंख्येची या ठिकाणी होते श्री गणेशा टीम रॉकर्स या संघासाठी. मला वाटतं पहिलाच चेंडू अगदी बेधक आणि निर्भीडपणे पायांच्या दिशेने हाताळला होता मणिकांत यांनी, पण फलंदाजांनी सुद्धा सुंदर रीतीने त्या ठिकाणी ग्लान्स करत असताना एक धाव पूर्ण केली आहे. आता आपण पाहतो नितीन याला. काहीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अजून वाईड करण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे समोर आपण पाहतो एक मिडॉनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा मणिकांत तयार होईल नितीन यासाठी. समोरच्या दिशेने खेळलेला फटका या ठिकाणी पॉवर प्लेचा पूर्णपणे या ठिकाणी फायदा उचलला असताना नितीन अंपायर आमच्याकडे वळतात आणि कळवतात इट्स गॉन फॉर अ ह्यूज सिक्सर. येस डीजे. चला थँक्यू डीजे. चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आत आलाय. नितीनने आल्या आल्या लगेचच मी या ठिकाणी का आलो हे दाखवून दिलंय. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने खेळताना. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायचा या ठिकाणी प्रयत्न होता, पण वेळेला काहीच हलकासा व्हेरिएशन करत असताना मणिकांत यांनी नक्कीच त्याला अडकवलं होतं आपल्या जाळ्यात, पण फॉलो टू मध्ये बॅक टू द बॉलर खेळत असताना हा फटका हलकासा काही मिस करतोय आणि या ठिकाणी जीवनदान भेटतंय ते म्हणजे नितीन याला. पहिला चेंडू सुंदररित्या खेळत असताना मिड ऑफच्या डोक्याच्या वरून त्यांनी खेळून काढला होता 6 धावांसाठी, पण यानंतर नक्कीच कमबॅक देखील केलं होतं ते म्हणजे मणिकांत यांनी. धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत 7 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा मणिकांत तयार. यावेळेला उलटा खेळायचा प्रयत्न होता नक्कीच नितीन याचा, पण यावेळेला काहीसा अनसक्सेसफुल आपण पाहतोय हा प्रयत्न नितीन याचा. कारण मी म्हणे ना स्ट्रेट बॅटने जेव्हा तुम्ही चांगले फटके खेळू शकता ना, तर असं काही करण्याची गरज तुम्हाला जास्त भासली नाही पाहिजे. पण एकंदरीत 360 ग्राउंड आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे चाहू बाजूला आपण पाहतोय धावा येऊ शकतात. त्याचाच काही ते प्रत्यक्ष या ठिकाणी नितीन याला दाखवायचं होतं, पण काहीसा या ठिकाणी तो अनसक्सेसफुल राहतोय. पुन्हा एकदा मणिकांत आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा भिरकावून दिला मिडविकेटच्या दिशेने, पण नक्कीच एक क्षेत्ररक्षक आहे. एकदा या ठिकाणी पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही, कारण या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा फंबल झालं होतं. पण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आतापर्यंत स्थिती ही अनुकूल आहे आपल्या दिशेने आहे. कुठल्याच पद्धतीची या ठिकाणी घाई गडबड आपल्याला करायची नाही आहे आणि त्याचंच कारण की काय या ठिकाणी एक धाव घेऊन संतुष्ट होतात ते म्हणजे दोन्ही फलंदाज गोविंद आणि नितीन. मी म्हणेन एकंदरीत चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे. 8 धावा आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये गोळा करतायत दोन्ही फलंदाज. या वेळेला पुन्हा एकदा मी जसं मी म्हटलं होतं काहीच व्हेरिएशन करत असताना फिंगर्स रोल केल्यात बॉलवर आणि या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती म्हणजे एकंदरीत 8 धावा. थँक्यू डीजे. अजून एक
आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की आधी या अख्ख्या बिग बॅश मधील सगळ्यात कमी वयाचा हा गोलंदाज आहे आणि अख्ख्या दिवसात त्यांनी सुंदरची गोलंदाजी करत आलेला आहे तो. पण हा सुद्धा एक महत्त्वाचा एक सामना आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच 8 धावा झाल्यात. मी म्हणेन अजूनही कुठला संघ वरचढ नाही आहे, कारण 8 धावा देत असताना ही दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही बॅटिंग एंडला आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजी ही चांगलीच झाली होती. एक षटकानंतर चांगलं त्यांनी कमबॅक केलंय. आधी याला आपण पाहतोय पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका, पण नक्कीच आधी यांनी समोरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक लावलाय आणि आम्हाला वाटतं या ठिकाणी नक्कीच अंपायरला चेंडू लागतोय का. लेट्स वेट फॉर द अंपायर डिसिजन. हो, नक्कीच अंपायर यांना चेंडू आढळला आणि त्याचप्रमाणे अंपायरने यांनी कळवलंय की फक्त 1 धाव असेल. तरी आपण म्हणतो ना, क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम. क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम आणि तुम्हाला सुद्धा काहीशी स्पोर्ट्समॅनशिप या ठिकाणी दाखवावी लागते, कारण नक्कीच बऱ्याचदा असं काही घटना घडतात जिकडे तुम्हाला ॲज अ क्रिकेटर, ॲज अ प्लेअर सुद्धा स्वतःला सिद्ध करायचं असतं मैदानाच्या आत. पुन्हा एकदा आदित्य. हो, यावेळेला मला वाटतं काहीसा कट करायचा पद्धतीचा फटका होता नक्कीच, पण या ठिकाणी मिस करतोय तो म्हणजे फलंदाज गोविंद. आणि अजूनही 2 चेंडू हाताळत असताना सुंदर अशी लाईन अँड लेंथ हाताळतोय तो म्हणजे आदित्य. 2 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव त्यांनी दिली आहे. अजूनही स्कोर झालाय तो म्हणजे 9 धावा. पुन्हा एकदा आदित्य. हो, यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच व्हेरिएशन ज्याला आपण म्हणतो. या ठिकाणी पुन्हा एकदा फिंगर रोल केले बॉलच्या दिशेने आणि नक्कीच बॅट्समन याला काही सुद्धा कळलं नाही. आणि याचप्रमाणे क्षेत्ररक्षक आणि त्याचप्रमाणे यष्टीरक्षण या दोन्ही फॉर्मॅटमध्ये नक्कीच अजूनही टीम चॅम्पियन्स पूर्णपणे सज्ज झाली आहे. पुन्हा एकदा फोर्स करायचा प्रयत्न होता. आधी जातोय चेंडूवर, रनआउट होतोय का, तर हो. आणि आपण पाहतोय आदित्य या ठिकाणी नक्कीच सेलिब्रेशन सुद्धा करतोय आणि मला वाटतं आतापर्यंत तो चांगली फलंदाजी करत होता नितीन. याला पुन्हा एकदा जावं लागतंय पॅव्हलियनच्या एंडने. येस जीजे. चला, नवीन फलंदाज जरा लवकरात लवकर मैदानाच्या आत जायचंय, जेणेकरून आपले जे उर्वरित सामने आहेत ना ते आपल्याला पूर्णपणे चांगल्या डेलाईट मध्ये खेळवताना येतील. आपण पाहतोय नक्कीच भलेही त्याचं वय जरी कमी असलं तरी त्याची कारकीर्द मोठी आहे. सकाळपासून एकंदरीत तो चांगली गोलंदाजी करत आलाय आणि त्याचाच प्रत्यक्षिक आपण पाहतो या ठिकाणी सुद्धा, कारण 4 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळले, त्यामधील एकाच चेंडूवर त्यांनी धाव दिली आहे. त्याच्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव आणि 4थ्यावर विकेट. म्हणजे एकंदरीत सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय आधी याची, कारण नक्कीच एक सर्कल ग्राउंडवर 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव त्यांनी खर्च करत असताना आतापर्यंत आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी आम्ही म्हणेन या ठिकाणी करतोय तो म्हणजे आधी. आता नवीन फलंदाज आलाय चेतन. हो, पहिला चेंडू रिव्हर्स करायचा हा प्रयत्न होता, पण आल्या चेतनला नक्कीच हुलकावणी देऊन जात असताना हा आधीचा हा चेंडू, ज्या प्रकारे मी म्हटलं होतं 360 पद्धतीचा चेंडू आहे, सर्कल ग्राउंड आहे, मुंबईमध्ये काहीसं दुर्मिळ ठिकाणी झालेलं हे ग्राउंड. 5 चेंडू हातात असताना फक्त 1 धाव या ठिकाणी दिली ते म्हणजे आधी. आणि मॅनकार्ड करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, पण नक्कीच अंपायर काहीसं ताकीद सुद्धा देत आहेत. नक्कीच तुम्ही गोलंदाजी चांगली करताय त्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा, कारण पूर्ण 5 चेंडूंमध्ये 1 धाव तुम्ही दिली आहे. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आधीसाठी. पूर्ण षटक हातात असताना फक्त 1 धाव खर्च केलाय या प्रतियोगातील हा सर्वात छोटा बॉलर ज्याला आपण पाहतो आधी. याला 6 चेंडू हातात असताना फक्त 1 धाव दिली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. सुंदर गोलंदाजी मी म्हणेन चॅम्पियन्स या संघाची. यस दीजिए, थैंक यू. चलिए, आपको जल्द से जल्द यहाँ पे फील्डिंग लगाकर मैच को शुरुआत करनी है. अंपायर हमें बार बार सूचित कर रहे हैं कि यहाँ पर मैच हमें जल्द से जल्द खत्म करना है, क्योंकि इसके बाद भी और 2 बड़े सामने यहाँ पर मैचेस हम देखना चाहेंगे, और वो भी एक प्रॉपर डे लाइट के बीच में. चला तर आपण 3रं षटक हातात आणि मला वाटतं मोनू
बोनू या ठिकाणी तिसरं षटक हाताळत असताना आणि आतापर्यंत मला वाटतं परिस्थिती अनुकूल आहे चॅम्पियनच्या संघासाठी, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजूनही 9 या आकड्यावर थांबलेली आहे. हो, यावेळेला नक्कीच एक फ्लाइटेड पद्धतीचा चेंडू होता, पण काहीसा फायदा या ठिकाणी नाही उचलता आलाय, तो म्हणजे फलंदाज नितीन याला. मला वाटतं ना काहीच्या वेळेला अशा ठिकाणी हे जेव्हा फ्लाइटेड जे चेंडू असतात ना ते नक्कीच फलंदाजाला डबल माइंडमध्ये टाकतात, कारण सिंगल करायची आहे का मोठा फटका खेळायचा आहे यामध्ये नक्कीच डबल माइंड होऊन फलंदाज बऱ्याच वेळ या ठिकाणी मैदान सुद्धा सोडतात. पुन्हा एकदा फ्लाइटेड पद्धतीचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा पद्धतीचा फटका समोरच्या दिशेने जात असताना काहीसं झालंय मिस जजमेंट. पूर्ण भेटतील धावा त्या म्हणजे 1 2 3 आणि 4. चेंडू जातोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण पाहतोय भोनू यांनी नक्कीच फ्लाइटेड पद्धतीचा चेंडू करण्याचा वारंवार ते प्रयत्न करतात, पण यावेळेला स्टेप आउट खेळून केलेला हा फटका. यावेळेला जोरात टाकलेला चेंडू आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या नक्कीच डोक्यावर मस्तक देत असताना 6 धावांसाठी बिग हिट. थँक्यू डीजे. या षटकारानंतर एकंदरीत धावसंख्या झाली होती म्हणजे 20 धावा. पुन्हा एकदा फ्लाइटेड पद्धतीचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा फटका या ठिकाणी नक्कीच सक्सेसफुल होतोय. काहीसा फिल्डर या ठिकाणी चुकला आणि चुकीला माफी नाही. 1 धाव ज्या ठिकाणी होत होती त्या ठिकाणी नक्कीच फंबल करत असताना दुसरी धाव देखील दिली आहे आणि आता धावसंख्या झाली होती म्हणजे 22 धावा. 3 एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या षटकात संपलेला आहे बोनू याचा. हो, यावेळेला काहीसा ड्रॅग करायचं होतं ऑफ स्टंपच्या बाहेरून, पण नक्कीच अंपायर आपले बरेच एक्सपिरियन्स्ड आहेत आणि ते नक्कीच फलंदाजाला सांगतायत की द बॉल वॉज इनसाइड द ऑफ स्टंप क्रीज अँड दॅट्स द रिझन इट इज अ डॉट बॉल. 5 चेंडू आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण झाले आहेत आणि धावसंख्या झाली होती म्हणजे 22 धावा. यावेळेला कट केलेला आहे पॉइंट आणि स्क्वेअरच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच क्षेत्ररक्षक घेतोय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होईल. थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 24 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 फॉर द लॉस ऑफ 1. येस डीजे. थँक्यू डीजे. 3 ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावसंख्या झाली होती म्हणजे 24 धावा. नवीन षटक घेऊन येत होतो म्हणजे भरत. पहिला चेंडू फुल टॉस होता. नक्कीच या ठिकाणी संधी होती, पण या ठिकाणी संधी भेटेल क्षेत्ररक्षकाला आणि संधीचं करतोय तो म्हणजे सोनं. अजून एक फलंदाज होतो तो बाद. येस डीजे. येस डीजे थँक्यू. नवीन फलंदाजाचं नाव कळवायचंय. चला तर बिपिन याला आपण पाहतोय नवीन फलंदाज मधून, जो नक्कीच आपल्या संघासाठी रॉकरच्या संघासाठी आता काय कारकीर्द करतोय ती पाहूया. बिपिन येतोय फलंदाजी मार्कवर आणि नक्कीच भरत यांनी आपल्या पहिल्याच चेंडूवर गडी या ठिकाणी गारद केलाय. पाहूया काय घडतंय पुढील चेंडूवर. पुन्हा एकदा होता फुलटॉस चेंडू, पण यावेळेला बिपिन सांगतोय मी मोजीन धावा 6. द बॉल गोज आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर अ ह्यूज सिक्सर. येस थँक्यू डीजे. आणि नक्कीच मला वाटतं बिपिन हा पवेलियनच्या दिशेनेच मला वाटतं काहीचा सेट होऊन आला होता, कारण आल्या नक्कीच त्याला फुलटॉस सुद्धा भेटला
आणि या ठिकाणी फुलटॉसचा पूर्ण फायदा उचलला. 6 धावा त्यांनी गोळा केल्या स्वतः संघासाठी. पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एकदा परिणाम तोच. बिपिन सांगतोय मी आलोय, मी करेन आणि मी करतोय. पुन्हा एकदा बिग हिट. येस, थँक्यू डीजे. नक्कीच या फलंदाजाबद्दल अजून एक गोष्ट आम्हाला कळली आहे. या अलिका ग्राउंडचा तो एक सुंदर आणि हार्ड हिटर बॅट्समन म्हणून नक्कीच त्यांनी एवढ्या वर्षात स्वतःचं नाव कमावलंय आणि त्याचंच प्रात्यक्षिक तो आता मैदानाच्या आत देतोय. 2 बॉल 6 आलेत. पाहूया काय करते पुढील चेंडूवर. ओहो, पुढील चेंडू पुन्हा एकदा होता प्रयत्न नक्की मोठा फटका खेळण्याचा, पण काहीसा या ठिकाणी गोलंदाजांनी जोरकस मारा केला. त्याचमुळे समोरच्या दिशेने खेळत असताना 1 धाव पूर्ण झाली आहे. आणि नक्कीच 3 चेंडू खेळल्यानंतर बिपिन आता जातोय तो म्हणजे नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि आपण आता पाहतोय चेतन याला. पाहूया कशा प्रकारे बिपिनची नक्कीच साथ देतोय का चेतन. ओहो, नक्कीच मी जसं म्हटलं होतं देतोय का साथ, तर बिपिनने म्हटलंय चेतनला मी मारतोय तू देखील मार. आणि पुन्हा एकदा आलाय हा मोठा फटका 6 धावांसाठी. येस, थँक्यू डीजे. आपण पाहतो नक्कीच दोन्हीही फलंदाज या ठिकाणी आक्रमक होत असताना. ओहो, यावेळेला काहीसा ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता मी म्हणेन, कारण नक्कीच ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर हाताळलेला हा चेंडू होता बोनू याचा. पण नक्कीच मी म्हणेन या एकंदरीत षटकामध्ये जी काहीशी सरासरी होती ना ती नक्कीच दोन्ही फलंदाजांनी मेंटेन केली आहे. आणि एकंदरीत 19 धावा खर्च करतो तो म्हणजे बोनू. आणि आता या ठिकाणी आपण पाहतो 43 धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आपण पाहतोय 43 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 12 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. आणि त्याचप्रमाणे चेतन त्याचप्रमाणे बिपिन दोन्ही फलंदाज आले आहेत रंगात आणि मोठेही फटके दोन्ही खेळत आहेत. आणि पुन्हा एकदा बिपिनला आपण पाहतोय फलंदाजीच्या मार्कवर. मणिकांत त्याला आपण पाहू पुन्हा एकदा बॉलिंगची धुरा सांभाळत असताना. आणि नक्कीच अग्रेसिव्ह झाले त्या ठिकाणी बिपिन याला ज्याला आपण पाहतोय, कारण आल्या नक्कीच 2 चेंडूंवर 2 मोठे फटके खेळत असताना त्यांनी नक्कीच टीमची जी सरासरी होती ना ती एक रिस्पेक्टेबल स्थितीपर्यंत अजून आता पोहोचवली आहे. अजूनही 12 चेंडूंचा या ठिकाणी मॅच बाकी आहे. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा परिणाम तोच. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा येतोय मोठा षटका 6 धावांसाठी. थँक्यू. आणि नक्कीच माझ्यापर्यंत एक नक्की ताकीद पोहोचली होती की बिपिन या मैदानातील एक नक्कीच सुंदर आणि एक 360 खेळणारा असा फलंदाज आहे. आणि जशीच मी ही गोष्ट म्हटली ना त्याने नक्कीच 3 मोठे फटके नक्कीच खेळलेले आहेत. आपण पाहतोय मणिकांत त्याच्यावर पहिल्याच चेंडूवर काहीसा दबाव या ठिकाणी टाकतोय तो म्हणजे फलंदाज बिपिन, कारण पहिल्याच चेंडूवर त्यांनी खेचला हा मोठा फटका. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करेल मनी. ओहो, या ठिकाणी नक्कीच भिरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तर नाहीये, बॉल जातोय धावतोय पळतोय पण त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक सुद्धा जातोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाला होता आणि त्याचप्रमाणे तिसरी ही धाव फार इझिली या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. आणि एकंदरीत धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 53 धावा. आणि मला वाटतं एकंदरीत बिपिन ज्या नंतर मैदानात आलाय ना त्यांनी नक्कीच एक सरासरी मेंटेन केली आहे आणि तो आपल्या संघासाठी नक्कीच एक चांगली कामगिरी देखील करतोय. 53 धावा आतापर्यंत झाल्यात आणि अजूनही 10 चेंडूंचा या ठिकाणी पूर्ण एक गेम बाकी आहे. पाहूया 10 चेंडूंमध्ये अजून किती धावा या ठिकाणी गोळा करतात ते म्हणजे टीम रॉकर्स. आपण पाहतोय गोलंदाजावर नक्कीच प्रेशर टाकलंय, कारण पहिल्या चेंडूवर बिगेट आला असताना दुसऱ्या चेंडूवर अजून 3 धावा जमा करतोय तो म्हणजे बिपिन. आणि या ठिकाणी आपण पाहतो चेतन याला या ठिकाणी पुन्हा एकदा फुलटॉस होता. काहीच मला वाटतं फक्त टाइम केलेला फटका बोनू आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. या ठिकाणी एक गडी टिपतोय गोलंदाज मणिकांत आणि पुन्हा एकदा पॅव्हिलियनच्या दिशेने जावं लागेल ते म्हणजे चेतन याला. येस डीजे.
थैंक यू डीजे। चलिए नए बैट्समैन के रूप में हम देखेंगे अब हर्ष को। विपिन ने कुछ यहाँ पर ताकीद देते हुए कि अभी भी और 9 गेंदों का यहाँ पर खेल बाकी है। हेलो दादा। नकीम भाई, आप जहाँ कहीं भी बैठे हो कृपया मंच पे आइए। नकीम भाई, नकीम भाई शीघ्र अतिशीघ्र आप मंच पे आने की कृपा करें। चलिए अभी हम देखेंगे हर्ष को नए बैट्समैन के रूप में आते हुए। हर्ष यहाँ पर सामना करेंगे मणिकांत का। अभी तक 53 यहाँ पर रन जमा किए हैं। पहले ही शॉर्ट टाइप का ये बॉल था, यहाँ पर जरूर रन आउट का यहाँ पर चांस था और मैं कहूंगा विपिन यहाँ पर सरवाइव करेंगे क्योंकि विकेट कीपर भी डबल माइंडेड हो चुके थे क्योंकि बैकअप नहीं था। बैकअप नहीं होने के कारण थ्रो मारने में कहीं से उन्हें यहाँ पे डीले हुआ और उस पर सरवाइव कर गए हैं विपिन। अभी भी इस ओवर की 2 गेंदें यहाँ पर शेष होंगी। नया बैट्समैन जिसके रूप में हम देख रहे हैं हर्ष को। ओहो, या इस बार फिर एक बार किसी तरीके का यहाँ पर वेरिएशन करते हुए मणिकांत को हम देख रहे हैं और अब वही फलंदाज आ रहा है फिर एक बार बैट्समैन बैटिंग एंड पर, जिसने अभी तक 5 गेंदें खेलते हुए 22 रनों का यहाँ पर कंट्रीब्यूशन दिया है अपने टीम को। इस ओवर का यहाँ पर मैं कहूंगा महज आखिरी गेंद यहाँ पर शेष। सामना करेंगे विपिन जो अभी तक बहुत ही घातक बैटिंग करते हुए इस अली का मैदान पर मणिकांत को फेस करेंगे। ओहो, इस बार खेल दिया है बॉल तारामंडल में, देखेंगे क्या होगा। बहुत ही अच्छे तरीके से यहां पर बॉल बचाने का प्रयत्न था पर बॉल फिर एक बार जाएगा बाउंड्री लाइन के बाहर। वेट फॉर द अंपायर डिसीजन एंड यस इट्स अ ह्यूज 6। कम ऑन डीजे। हेलो, यस थैंक यू डीजे। और यहाँ पर रॉकर्स को अगर जीतना है ना तो उन्होंने जैसे कहा था कि हम 60 से 70 तक पहुंचने का यहाँ पर मानस रखते हैं और अभी 5 ओवर के समाप्ति के बाद 60 रन तो वो कर चुके हैं। अभी भी मैं कहूंगा 6 गेंदें बाकी है और इन 6 गेंदों में से ज्यादा अगर बॉल विपिन अगर फेस करते हैं तो जरूर मैं कहना चाहूंगा स्कोर को और 10 से 15 रन आगे लेकर जाने की ताकत वो रखते हैं। 6 बॉल को यहां पर फेस करते हुए विपिन ने हमने देखा है 28 रन यहां पर कूट दिए हैं अपने टीम के लिए। भाई थोड़ा सा प्लीज। बॉलर कौन है? कृष्णा के रूप में हम देखेंगे डेड एंड डेथ ओवर के लिए यहां पर बॉलर हर्ष के लिए। ओहो, यहां पर मैं ये जानता था, मैं ये जरूर जानता था कि ये होगा और वो हुआ है। यहां पर विकेट सैक्रिफाइस करनी होगी हर्ष को क्योंकि विपिन को ज्यादा से ज्यादा बॉल यहां पर खेलना जरूरी है। यस, यहां पर हमारे पेविलियन के बॉक्स में जितने भी हमारे जो यहां पर खिलाड़ी हैं ना उन सभी से किशन भाई की ओर से एक रिक्वेस्ट है कि आपको प्लीज पवेलियन के बाहर बैठना है क्योंकि हमारे लाइव में यहाँ पर जितना भी मूवमेंट हो रहा है ना वो सब यहाँ पर माइक कैप्चर कर रहा है तो इसी की वजह से कमेंट्री में भी यहाँ पर प्रॉब्लम हो रही है। यस, तो चलिए अभी 5 गेंदें यहाँ पर शेष है जिसका सामना यहाँ पर करते हुए दिखेंगे हमें विपिन जो अभी तक बहुत ही घातक बल्लेबाजी कर रहे हैं। 6 गेंदों का सामना करते हुए 28 रन अभी तक जिन्होंने कूटे हैं। 28 के बाद ये आता हुआ और एक बड़ा फटका जो देके जाएगा रन 6 और यहाँ पर रन स्कोर हम देखते हुए हो रहा है 66। मैंने कहा था, मैंने जरूर कहा था अगर इस स्कोर बोर्ड को तुम्हें रोकना है तो जरूर विपिन को यहां पर बैटिंग एंड से दूर रखना होगा और उसी का एग्जांपल यहां पर बार बार विपिन हमें दिखा रहे हैं। और मैं कहूंगा किशन भाई जितने भी अभी तक उन्होंने 6 लगाए ना उसमें से ज्यादा करके ज्यादा बॉल उन्हें फुल टॉस के रूप में मिली है और अगर अच्छे बैट्समैन को आप फुल टॉस दोगे तो वो जरूर उसका फायदा उठाएगा। फिर एक बार विपिन घातक बल्लेबाज देखा, मैंने जैसा आपको कहा था
एक अच्छी डिलीवरी और यहां पर जरूर बिपिन को लौटना होगा पैविलियन के और पर मैं कहूंगा उन्हें जिस काम के लिए भेजा गया था वो जरूर उन्होंने कर दिया है। 8 बॉल खेलते हुए बिपिन ने यहां पर बनाए हैं 34 रन, अपने टीम को एक अच्छे और रिस्पेक्टेड टोटल पर पहुंचाने की जिम्मेदारी पूरी करते हुए यहां पर बिपिन। यस डीजे, चलिए नया बैट्समैन आपको जल्दी भेजना है। प्लीज गुड्डू भाई थोड़ा भागकर जाना है आपको, प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट फ्रॉम द ऑर्गेनाइजर्स एंड द एंटायर कमिटी। यस मैंने जिस तरीके के यहाँ पर विश्लेषण किया था ना कि आपको अगर स्कोर को रोकना है तो आपको बिपिन को ज्यादा से ज्यादा देर तक या तो आपको उसको नॉन स्ट्राइकिंग एंड पर रखना है या फिर एक अच्छा बॉल डालकर उसे पवेलियन की ओर पर भेजना है। अब मैदान के बीच में हम देख रहे हैं गुड्डू को, लेफ्ट हैंडेड, एक अग्रेसिव और एक हार्ड हिटर बैट्समैन। आखिर की अभी 3 बॉल यहां पर शेष। कृष्णा ने भी एक छक्का खाने के बाद बहुत ही अच्छे तरीके से यहां पर कमबैक जरूर किया है। ओहो, बढ़िया गेंद में कहूंगा थर्ड मैन की ओर पर, फाइन लेग की ओर पर जाते हुए कीपर स्वयं बॉल के पीछे जाते हुए, पर एक रन यहां पर इजीली होगा पूरा, दूसरे रन का कोई भी मौका नहीं होगा। गुड्डू ने आते ही अपने अकाउंट को यहां पर खोला है, 1 रन पूरा करते हुए गुड्डू। और अभी बैटिंग एंड पर हम देखेंगे अमित, जिन्होंने अभी भी अपना खाता नहीं खोला है। इस एक सिंगल के बाद रन बोर्ड हो चुका है 67 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। आप देख रहे हैं लोखंड वाला बिग बैश 20-25 का यह महासंग्राम, जिसमें खेलते हुए दिखिए आपको आज के दिन में बहुत ही तगड़ी और मजबूत टीमें। उन्हीं में से इन 2 टीमों के बीच में चलता हुआ ये मैच, टीम चैंपियंस वर्सेस रॉकर्स। व्हाट अ बॉल, व्हाट अ डिलीवरी, यहां पर यॉर्कर पद्धति का है ये चेंडू, कबस की ओर पे जाते हुए 2 रनों का यहां पर जरूर मंसूबा था, बट उस मंसूबे को खारिज करते हुए कवर पॉइंट के फील्डर, बैट्समैन को जाना होगा पवेलियन की ओर। यहां पर बैट्समैन इज आउट, अमित गोज बैक टू द पवेलियन। यस डीजे, चलिए। यस डीजे, इस इनिंग का आखिरी बॉल यहां पर बाकी होगा। स्कोर बोर्ड आगे बढ़ चुका है 68 रन्स पर, और सामने की ओर खेला हुआ ये बॉल, 1 रन यहां पर पूरा, बोन हो जाएंगे बॉल की ओर। अंडर आर्म थ्रो करने करने तक यहां पर 2 रन इजीली पूरे, और 6 ओवर्स के समाप्ति के बाद और 1 रन यहां पर बढ़ सकता था, पर जरूर ये नहीं हो पाएगा क्योंकि रन आउट के रूप में बाद होते हुए बैट्समैन अमित, और अपने हिस्से की 6 ओवर का कोटा होने के बाद रन हो चुके हैं 6 ओवर्स के बाद 70 रन का यहां पर विशाल का टारगेट मैं कहूंगा, बट ये अलीका का मैदान है, यहां पर कोई भी टारगेट बड़ा नहीं होता, कोई भी टारगेट छोटा नहीं होता। एक ओवरऑल 360 ग्राउंड हम देखते हुए यहां पर अंपायर ने उधर से अंपायर ने आउट दिया, अंपायर 3 दफा होता था। ओके ओके, 3 रन यहां पर पूरे होंगे। हमारे स्कोरर कुछ ही समय बाद अपने हमें कहेंगे कि कितना होगा ये टारगेट। तो यस, यहां पर फर्स्ट इनिंग्स का यहां पर 71, जब सेकेंड इनिंग में यहां पर टीम उतरेगी टीम चैंपियंस, तो उन्हें जरूरत होगी 6 ओवर्स में 72 रन्स का यहां पर टारगेट होगा। आप देख रहे हैं लोखंड वाला बिग बैश 20-25। अभी का ये मैच था चैंपियंस वर्सेस रॉकर्स के बीच में। चैंपियंस इन्होंने पहला टॉस जीतकर बॉलिंग यहां पर स्वीकारी थी। 72 रन्स का टारगेट यहां पर होगा टीम रॉकर्स के लिए। ओके
थँक्यू गौरांग, थँक्यू अयाज. चला मॅच ऑन आपण करूया. 6व्या सामन्याचा दुसरा डाव आपण आजच्या वेळापत्रकातला सुरू करत आहोत. 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. चॅम्पियन्स वर्सेस रॉकर्स असा सामना आपण पाहतो. या अगोदर चॅम्पियन्स संघाचं क्षेत्ररक्षण होतं, रॉकर्सने 71 बनवल्या आणि 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे चॅम्पियन्स संघासमोर. आणि पाहूया त्या 72 धावांचा पाठलाग करताना 2 बॅटर्स कुठले वापरले जातील. आम्ही आमच्या सर्व स्पॉन्सरचा आभार व्यक्त करतोय. सिरीन एक्सक्लुझिव्ह कलेक्शन, TMB, बॉडी कायनेटिक्स, रॉयल क्लासेस, परफेक्ट इंटरनॅशनल, कुरियस अँड कार्गो, अजबा कूलिंग सेंटर आणि स्काय क्लीन सोल्युशन्स. सर्व पुरस्कर्त्यांचा मनपूर्वक आभार. आणि आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या मिस्टर इंद्रजित उपाध्याय यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू फॉर सपोर्टिंग अस. थँक्यू रवी. आणि आम्ही NG इंटरनेट सर्व्हिसेसचा सुद्धा आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला वायफाय उपलब्ध करून दिलेले, ज्यामुळे ब्रॉडकास्टिंग आम्हाला पॉसिबल होते. तर मॅच ऑन होणार आहे. अजून एका हातात कोणी जेल टिपलाय का कलीम भाई? एका हातात कोणी जेल टिपलाय का ऑडियन्सने? फक्त रवी यांनीच टिपलेला आहे. रवी यांच्याशिवाय कोणीच तो जेल टिपला नाहीये. 1 हँडेड कॅच ऑडियन्सची रवी यादव यांनीच टिपलेला आहे. अजून टॉससाठी आपण कॉल देऊया. स्मॅशर्स अँड जायंट्स. स्मॅशर्स अँड जायंट्स टॉससाठी आहे. स्मैशर्स एंड जायंट्स के कैप्टन प्लीज आ जाएं. स्मैशर्स एंड जायंट्स के कैप्टन सर टॉस. मनीष हेलो मनीष सर, किसके मैचेस हैं अब? ओके टॉस. नकीम भाई कहाँ हैं? नकीम भाई से आग्रह करूंगा कि अगला जो मैच होने वाला है उसका टॉस उड़ा लें. 71 टार्गेट है, लक्षात घ्या. 71 इज द अगला मैच जो होना है स्मैशर्स और जायंट्स के बीच में. नकीम भाई टॉस उड़ाएंगे. उसके लिए नकीम भाई देखिए, लोखंड वाला बॉयज और 25 हु इज गोइंग टू कॉल? कौन कॉल करेगा? ओके बहुत ही सुंदर शॉट 6 रनों के लिए आनंद के बल्ले से. यस प्लीज. बिग बैस. स्मैशर्स ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला. ओके थैंक यू, धन्यवाद नकीम भाई. स्मैशर्स ने टॉस जीता है और पहले बॉलिंग करेंगे. करेक्ट स्मैशर्स. स्मैशर्स बॉलिंग. ओके मनीष सर, स्मैशर्स ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है. मुझे लगता है टॉस के बाद डिसीजन पूछना ही नहीं चाहिए. जो टॉस जीता वो फील्डिंग करेगा. आज 7 टॉस हुए और 7 कैप्टन ने टॉस जीतने के बाद फील्डिंग चुनी है. दरम्यान धावसंख्येचा आढावा घेऊया. 8 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आनंदने खेचला. त्यानंतर पुढच्या बॉलवर 2. फुल टॉस बॉल केलाय प्रहार. बॉलला पाठवलाय काऊकोन सीमारेषा पार. आम्हाला नाही पटत तडजोड, आम्ही करतो फक्त तोडफोड. आनंदच्या बॅटमधून षटकार साधावा. विनिंग टार्गेट आहे, लक्षात घ्या. 71 विनिंग टार्गेट. फोर्स केलाय बॉलला. पॉवर पॅक बॅटिंग मध्ये आनंदची पाहायला मिळते. लॉंग ऑफ ला प्रोटेक्शन होतं, त्याच्यामुळे अपेक्षित फक्त एकच धाव. आणि आता स्ट्राईक पहिल्यांदाच विष्णू यांच्याकडे पोहोचते.
71 धावांचा लक्ष्याच्या पाठलाग करताना आतापर्यंत 15 धावा बनवलेल्या आहेत. खरं तर फलंदाज पूर्णपणे चार्जड आहेत. कारण मला असं वाटते चॅम्पियन्स टीम मागच्या वर्षी फायनलिस्ट होती, त्याचमुळे यावर्षी देखील तोच दरारा टिकवण्याचा प्रयत्न. हो, यावेळेस रीच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रीच केलंय. बॉल जाईल थेट कावकोन सीमारेषा पार. बस काय भावा, जमा केल्या 6 धावा, षटकार. एकवीस झाल्या तरी 50 ची गरज आहे. पहिल्या 5 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर 3 षटकार, 1 डबल, 1 सिंगल असं अनालिसिस आपण या षटकातून नमनला पूर्णपणे टार्गेट केलेलं आहे. दोन्ही फलंदाजांनी. विष्णू देखील आता जॉईन झालेत आनंदच्या सोबतीनं त्या अटॅकिंग बॅटिंगसाठी. ड्राईव्ह केलंय, नो चान्स फॉर द फिल्डर. पहिल्या षटकावर पूर्णपणे वर्चस्व आता फलंदाजी करणाऱ्या टीमचं चॅम्पियन संघ या ठिकाणी एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 71 धावांचा पाठलाग करत धावसंख्या झाले 25. 25 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 1. अटॅकिंग बॅटिंग साठी ड्राईव्ह केलंय, नो चान्स फॉर द फिल्डर. पहिल्या षटकावर पूर्णपणे हो, वॉड ओव्हर. पूर्णपणे त्या षटकावर फलंदाजांचा बोलबाला राहिला. धावसंख्या झालेली आहे 25 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 30. धन्यवाद DJ रवी. सनोज बॉलिंग ट्रॅकवर. बघा, प्रत्येक खेळाडूचा एक इतिहास राहिलेला आहे आणि तो इतिहास सनोजचा आहे. एक काळ असा होता की मालाड म्हणा, कांदिवली म्हणा, बोरिवली म्हणा, कुठल्याही फलंदाजाला टिकू देत नव्हते असे गोलंदाज सनोज आपण आता बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. आणि पाहूया त्याच गोलंदाजाची आता आवश्यकता आहे टीमला. रॉकर्स, एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू से. पहिल्याच बॉलवर तो विकेट मिळवतोय. बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. स्कोर हो चुका है 25 रन, बिना किसी नुकसान के. लेकिन अभी एक नुकसान हो चुका है. 25 रनों पर पहला विकेट डाउन हो चुका है. टीम रॉकर्स की ओर से अच्छी बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों की ओर से दिखाई दे रही थी. आनंद ने अच्छी शुरुआत दी, उसको विष्णु का साथ मिला और पहली विकेट के लिए अच्छी पार्टनरशिप 25 की. और सनोज, जैसे हमने जिक्र किया था कि बोरिवली, कांदिवली, मलाड इस एरिया में कोई भी बल्लेबाज टिक नहीं पाता था. ऐसे बल्लेबाजी, ऐसी गेंदबाजी सनोज की हम बार बार देख चुके हैं और आज भी वही खेल सनोज का अपने टीम के लिए दिखाई दे रहा है. नए बल्लेबाज भोनू, मिस्टर मुकेश यादव स्ट्राइकर एंड पर. अगली गेंद सनोज की और द विकेट. हल्के हाथों से ग्लाइड किया बॉल को. बॉल जा रहा है कवर पॉइंट जोन में, डीप में प्रोटेक्शन है. थ्रो बैटिंग एंड पर. तब तक 1 रन पूरी कर चुके हैं दोनों बल्लेबाज और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन. 26 धावा 1 गडी बाद. आतापर्यंत या षटकावर थोडासा दरारा पाहायला मिळतोय सनोज या गोलंदाजाचा, रॉकर्सचा, जी आवश्यकता आहे दबाव वाढवण्यासाठी. क्रॉस बेटेड खेळलेत. हा बॉल पोचतोय स्क्वेअर लेगला अलॉंग द ग्राउंड. एक सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या पोचते आता 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोल, लॉस ऑफ विकेट. विष्णू 10 वर, भोनू 1 वर. सनोज और भोनू दोनों बल्लेबाज और गेंदबाज जो हम देख रहे हैं आमने सामने, एक दूसरे के साथ करीबी 10-12 सालों से खेळ रहे. भोनूला माहिती आहे की सनोज कुठल्या झोन मध्ये बॉल टाकणार आहे. त्याच बॉलला आडव्या बॅटनं खेळताना पाठवलं स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल मिळते. पण आता फलंदाज कसे खेळतायत
हे भार आहे गोलंदाज सनोज यांना. त्याचा मागच्या षटकाचा आढावा घेतला त्यांनी 25 खर्च केला होता नमनने आणि या षटकात आपण सनोजचा खेळ पाहिला तर 1 विकेट सुद्धा मिळवले आणि फक्त 3 धावा खर्च करतोय सनोज ओव्हर द विकेट. चांगला बॉल, बॉडी लाईन आहे, LBW नाही आहे या स्पर्धेमध्ये पण त्या ठिकाणी बोल्ड झालेत का? येस. धक्का दुसरा, 28 धावा, 2 गडी बाद, टीम चॅम्पियन्स. हिट विकेट झालेत का? मग पहिला फलंदाज बाद झाला हिट विकेटचा. या अगोदर हिट विकेट झाला होता. हा दुसरा फलंदाज आहे या स्पर्धेतला जो हिट विकेट झालेला आहे. बघा आपला स्टान्स ओळखणं गरजेचं आहे. आपण पॉपिंग क्रीज मध्ये कुठे उभे आहोत आणि बॅकफुट ला जात असताना आपला शरीराचं संतुलन किती मागे घेऊन जातोय त्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास आवश्यक आहे आणि तोच अभ्यास कदाचित कमी पडला आणि म्हणूनच फलंदाज बाद झालेले आहेत. विष्णू आणि आनंद हे दोन्हीही आघाडीचे फलंदाज चांगली सुरुवात देऊन परतलेले आहेत. प्रथा पाहूया मधल्या पैदल फलंदाजांना कसा खेळ खेळता येतो. अमित स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत मुकेश. धावसंख्या आपण पाहतोय झाले 28, 2 गडी बाद, 71 धावांचा पाठलाग चालू आहे टीम चॅम्पियनच्या वतीनं. या अगोदर रॉकरचा आपण खेळ पाहिला ज्यांनी 70 धावा पहिल्या 6 षटकात बनवल्या आणि 71 धावांचं लक्ष ठेवलं चॅम्पियन समोर आणि त्यासमोर आता चांगला खेळ. फोर्स केलाय बॉलला, एलिव्हेशन मिळत नाही, बॉल पोचेल मिड ऑफला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलवर पोहोचताना चुकला. नमनचा दिवस नाहीये, बॉल जातोय मागे, क्षेत्ररक्षक बॅकअप साठी पोहोचले ग्लेन. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते 30 वर. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 30 जिंकण्यासाठी अजून 41 धावांची गरज. बॉल शिल्लक 24 गेंदे और 41 रनों की जरूरत. 24 बॉल्स एंड 41 रन्स रिक्वायर्ड टू विन टीम चॅम्पियन्स. धावफलकावर आहे आणि पाहूया आता गोलंदाज कुठला निवडला जातोय. बघा क्रिकेट ही अडथळ्यांची शर्यत आहे आणि अडथळे पार करत करत तुम्हाला तो विजय पूर्ण करता येतो आणि म्हणूनच आता ते अडथळे 2 तर दूर केलेले आहेत रॉकरच्या गोलंदाजाने. खरं तर सनोजने 2 विकेट्स मिळवल्या आणि त्यानंतर आता अमित गोलंदाजीसाठी येत आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय तर म्हणजेच मुकेश म्हणजेच भोनू स्ट्रायकर एंडला आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण अमित यांना पाहतोय. हे 2 फलंदाज खूप महत्वाचे आहेत टीम चॅम्पियन्ससाठी आणि त्याच 2 फलंदाजांचं महत्व ओळखताना आता गोलंदाजीसाठी देखील तितक्याच चांगल्या शैलीचा, धाटणीचा, ताकदीचा, अनुभवाचा गोलंदाज अमित. धीम्या गतीचा बॉल वाटतो तितका सोपा नाहीये गोलंदाज अमितचा. भल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारे गोलंदाज अमित आता 3ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी पुढे सरसावत आहेत. पहिले षटक जरी त्यांच्या संघाच्या बाजूने झालं नाहीये पण आता प्रत्येक षटकावर आपलीच वचक कायम ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. या अगोदर सनोजचं षटक इकॉनॉमिकल राहिलं, विकेट टेकर राहिलं आणि त्याच धर्तीवर आता 3ऱ्या षटकाची हाताळणी सुद्धा डॉट बॉलने करतोय गोलंदाज अमित. क्षेत्ररक्षणामध्ये बदल अपेक्षित आहे अमितला कारण फलंदाजाचा स्टान्स त्याने ओळखलेला आहे. फलंदाज कुठल्या झोनमध्ये कम्फर्टेबल आहे ते त्यांनी ओळखलेलं आहे. त्याचमुळे ऑन साईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन भुनू यांच्यासाठी सजवलं गेलेलं आहे. अमित त्या बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट राईटी बॅटर भुनूसाठी. बॅटची लिडिंग एज बॉल मागे शॉर्ट स्टॉपला कोणीच नाहीये. मोठा चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी पण बॉल अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक वेळीच पोहोचला. थोडासा शरीराचं संतुलन बिघडलं आणि त्याच संधीचा फायदा उचलताना 2 धावांना 3 धावांमध्ये रूपांतरित केलेलं आहे. 3 धावांची होते वाढ. धावसंख्या 3च्या मदतीने पोहोचते आता 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. पहिला बॉल डॉट आला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे 3 धावा मिळालेल्या आहेत टीम चॅम्पियन्सला. धावसंख्या झाले 33. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. 38 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन. 22 चेंडू आणि 38 धावांची गरज. सामना बॅलन्स आहे. अजूनही काहीच सांगता येऊ शकत नाही. 6 षटकांच्या फॉर्मॅटची हीच गंमत आहे की कुठला संघ कधी बाजी पलटेल याचा नेम नसतो आणि तेच मैदानाच्या सकाळपासून आपण कित्येक वेळा पाहिलंय. उलटा स्ट्रोक खेळले क्षेत्ररक्षकात गलीचे. चांगलं कलेक्शन. दरम्यान बाद होण्याची शक्यता होती पण बाद झाले नाही आणि स्ट्राईक रोटेट झाली. ओव्हर 2ची धाव मिळाली. स्ट्राईकवर भुनू आले. 1 धावाची वाढ. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 34 रन. 2 विकेट के नुकसान पर दोनों बल्लेबाज सेट होने की कोशिश कर रहे हैं. कुछ मिस्टेक्स फील्डिंग टीम से हो रही है और उसी मिस्टेक्स का फायदा उठाने की कोशिश बार बार हो चुकी है बल्लेबाजों के माध्यम से.
आणि अशा पद्धतीने स्ट्राईकवर आता भुनू पोचलेले आहेत. त्यांच्या आक्रमक फटक्यांसाठी ते ओळखले जातात. पण अमित आणि भोनू हा कॉन्टेस्ट मजेदार असेल, प्रेक्षकांना एक चांगला अनुभव देऊन जाईल. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे ती म्हणजेच 34 धावा, 34 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाच्या झंझावती खेळानंतर थोडा धावसंख्येला पॉज आलेला आहे, त्यासाठी कारणीभूत आहेत गोलंदाज सनोज आणि त्यामागोमाग अमित तयार होतं. विकेट पुढे आले, लेग कटर होता, स्वतःला ब्लॉक करून घेतलं. येतो या डॉट बॉल जो आवश्यक आहे रॉकर्ससाठी. रॉकर्स आपल्या संघाला खूप चांगलं बॅक करतायत. गोलंदाज चांगलीच मेहनत घेत आहेत. मेहनत घेतल्याशिवाय सफलता मिळत नाही हे तुम्हाला आम्हा सर्वांना ठाऊक आहे आणि तीच मेहनत प्रत्येक वेळेला आम्हीच्या वतीने पाहायला मिळते. या षटकात आपण पहिला डॉट, दुसऱ्या बॉलवर ट्रिपल, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथा बॉल डॉट असं अनालिसिस आपण या षटकाचं पाहतोय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर अमित तयार. पुढे आले, बॅटची एज, विकेट किपर इज इन ऍक्शन, डाऊन दी बॉल. भोनू होत आहेत बाद, धक्का बसतोय तो म्हणजे तिसरा टीम चॅम्पियन्स. चला लगेच मॅच ऑन ठेवा मित्रांनो, अजून 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. तर भरत हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. एका क्षणाला वाटलं होतं की चॅम्पियन्स हा संघ एक हाती हा सामना जिंकेल, पण तसंच चित्र कुठेतरी बदललं. गोलंदाज सनोजने जे दुसरं षटक आपण पाहतोय ज्यामध्ये 2 विकेट सनोजच्या खात्यात गेले आणि ते षटक इकॉनॉमिकल होतं आणि तीच ऊर्जा घेऊन आता तिसऱ्या क्रमांकाचं षटक सुद्धा त्याच धर्तीवर हाताळतोय अमित. 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये जातोय. शेवटचा 1 बॉल बाकी तिसऱ्या षटकातला. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 34. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 37 धावांची. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 37 धावा. 19 बॉल्स एंड 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. 19 गेंदे और 37 रनों की जरूरत टीम चॅम्पियन्स को. अमित पुढचा बॉल ओव्हर द विकेट. जाऊ दिले बॉलला खूप जास्त बाहेर होता पण वाईड लाईनच्या आतून होता. येतोय हा डॉट बॉल. 3 षटकाचा खेळ संपला. यस पंचांनी निरीक्षण केलं आणि सरते शेवटी निरीक्षण करताना व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. एकदा वाढेल, एखाद्या बॅची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 35 वर. 35 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजून 36 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 19 गेंदे और 36 रनों की जरूरत. प्रत्येक बॉल नंतर सामना वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचतोय आणि म्हणतात ना की क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी जसं वळण येते तसं ते वळण घ्यायचं असतं आणि तसा खेळामध्ये बदल करायचा असतो. ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल छेडण्याचा प्रयत्न झाला. बॅटची टॉप एज. विकेट किपर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत पण गोलंदाज पोहोचले अमित बॉल पर्यंत. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 35 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू 36 धावा. 18 गेंदे 36 रनों की जरूरत. टीम चॅम्पियन्स 18 बॉल्स अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला बॉलर पटवा. बॉलर भेजिए प्लीज फास्ट. वक्त नहीं है, इसके बाद 2 मैचेस और पूरे करने हैं. चलिए प्लीज इतना डिस्कशन ना कीजिए. ये अपनी टूर्नामेंट है, अपनी टूर्नामेंट अच्छे से कैसे कंप्लीट हो कोशिश हमें यही करनी है. आपण पाहतोय लोखंडवाला बिग बॅश लीग सीझन 3 ऑर्गनाइज बाय मिस्टर रवी यादवजी तसेच गोकुल एकता युवक मित्र मंडळ ट्रस्ट च्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. तर गोलंदाजीसाठी आता बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत नवीन गोलंदाज 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी टीम रॉकर्स कडून. एस बॉलर नेम प्लीज. राम येत आहेत आपल्या संघाचं काम यशस्वी करण्यासाठी आणि पाहूयात राम तसा खेळ देत आहेत का जी अपेक्षा कॅप्टनची आहे. खूप काही प्रत्येक खेळाडूंच्या मनात दडलेलं आहे आणि म्हणूनच या दोन्ही संघांच्या सामन्याच्या विजयाचं गणित अडलेलं आहे. ते विजयाचं गणित कुठल्या संघाच्या बाजूने सोडवलं जाईल त्या गोष्टीसाठी आपण सर्व एकत्रित जमलेलो आहोत. राम तयार होतो पंचांच्या उजवीकडून. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. 18 गेंदे 36 रन. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत लेफ्टी बॅटर मिस्टर अमित. वेग वाढवला होता. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल पोहोचतोय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक अचूक वेळेला बॉल गॅदर करतोय. फक्त 1 धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 36. जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 35 धावांची गरज. उलटी गिनती या सामन्याची सुरू झालेली आहे.
त्याचमुळे निकाल लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळेल, पण तो निकाल कुठल्या संघाच्या बाजूने जाईल त्यासाठी आपण वाट पाहतोय. एक मोठा स्ट्रोक, सामन्यामध्ये दडपण कमी होऊ शकेल टीम चॅम्पियन्स. विकेटचा शोध तर सातत्याने घेतला जातो आणि त्याचमुळे प्रत्येक बॉल नंतर दडपण वाढवण्याचा प्रयत्न रॉकर्स या टीमकडून आपण पाहतोय. राम पंचांच्या डावेकडून स्टार्ट घेत आहेत, रायटी बॅटर्ससाठी ओव्हर द विकेट येत आहेत. रायटी बॅटर स्ट्रायकर एंडला भरत ड्राईव्ह केलंय, बॅक टू द बॉलर क्षेत्ररक्षक नमन बॉलवर पोहोचतील. पुन्हा एकदा नमन चुकले. आज नमनचं काहीतरी खरं नाहीये. बॉल मागे जातोय पण बॅकअप असल्या कारणाने 2 धावाच मिळत आहेत फलंदाजाला. 2 धावांचे होते बळ आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 38 या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 33 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 33 धावा. अजूनही बॅकअप दिलं जाते नमनला जे खूप आवश्यक आहे. एकदा जरी चुकले, 2दा चुकले, पण ते संघाच्या हितासाठी कधीही कमबॅक करून देऊ शकतील. देव जाणे की त्यांच्याचमुळे कदाचित आता हा सामना जिंकू शकेल रॉकर्स. क्रिकेटच्या खेळामध्ये खूप काही घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. राम बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं भरतसाठी ड्राईव्ह केलं भरतने. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नमन यावेळेस पोहोचतोय बॉलवर. अचूक कलेक्ट करतोय बॉल. यावेळेस कलेक्शन प्रॉपर होतं. थ्रू देखील बॉलिंग एंडला अचूक केला जातो. 1 धाव मिळते, 1 धावेची वाढ होतो आणि धावसंख्या पोहोचते आता 39 या आकड्यावर जिंकण्यासाठी आवश्यकता 15 चेंडू आणि 32 धावा. 15 बॉल्स अँड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदललं जाते आणि त्याचमुळे निकाल लवकरच येईल अशीच आशंका आहे. पण पाहूया, एका बाजूला दोन्ही फलंदाज स्वतःला सेटल करण्याचा प्रयत्न करत आहेत. गोलंदाज त्याच संधीचा फायदा उचलताना जितक्या कमी धावा खर्च करता येतील तितक्या धावा ते खर्च करतात. आतापर्यंत हे 3 चेंडू 4 धावांचे राहिलेले आहेत टीम चॅम्पियनसाठी या षटकातले. राम तयार पंचांच्या उजवीकडून उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर चुकले आणि आता विकेट किपरची चूक पूर्ण संघाला भोगावी लागेल. 22च्या 4 चौकार. थँक्यू. निराशा आता रामच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. इतकी चांगली गोलंदाजी करून जर विकेट किपरची साथ मिळत नसेल आणि इतकाही कठीण तो प्रयत्न नव्हता असंच कुठेतरी रामला वाटतंय आणि त्याचमुळे त्या 4 धावा 22च्या मिळालेल्या. 4चे होते वाढ, धावसंख्या पोहोचते आता 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड. चांगला बॉल, ब्लॉक होल डिलिव्हरी, पिचिंग परफेक्ट आहे रामची. बॉल लॉंग ऑफला अडवला जातोय. एक सिंगल मिळते, दुसऱ्या धावासाठी पलटत नाहीयेत फलंदाज. एका धावेची वाढ, धावसंख्या 44. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 12 चेंडू, 1 बॉल बाकी, राईट, 1 बॉल बाकी, 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 27 धावांची. 13 चेंडू 27 धावा. काय बॅलन्सिंग इक्वेशन आहे. दोन्ही संघ धडपड करतायत आणि म्हणतात ना की जेव्हा पडझड वाढते तेव्हा धडपड वाढवावी लागते आणि तीच धडपड दोन्ही संघातील खेळाडू करतात. फलंदाज सुद्धा माघार घेण्याच्या इच्छेत नाहीयेत. एका चुकीच्या शोधात फलंदाज आहेत. फलंदाज भरत स्ट्रायकर एंडला ऑन साइडला बॉलला टर्न केला. संपर्क तितकासा चांगला नाहीये. बॅटाने बॉलचा बॉल पोहोचेल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात होते पण प्रयत्न थांबावे लागलायत. 1 धाव शेवटच्या बॉलवर 4थ्या षटकाच्या. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 45 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता 26ची. 12 चेंडू 26 धावा. 12 बॉल्स 26 रन. 12 गेंदे 26 रनों की जरूरत. टीम चॅम्पियन्स. थँक्यू सनोज. वेट. चला 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. सनोजला योग्य त्या वेळी वापरलं जात आहे. ज्या सनोजने खऱ्या अर्थाने रॉकर्स टीमला या सामन्यामध्ये टिकवलं ते सनोज बॉलिंग ट्रॅकवर भरतसाठी सज्ज होत आहेत. हो, फोर्स केले बॉलला. प्रॉपर कनेक्शन. बॉल जातोय काऊ कोनसी मारेशा पार. जरी झाला उशीर भरतचे फटके असतात पद्धतशीर. षटकार. सनोजच्या विरोधात भरतने षटकार खेचला. खरंच जिवारी लागला असावा सनोजचा हा षटकार. पण पाहूया अजूनही 5 चेंडूचा खेळ या षटकातला बाकी आहे. सनोजचा खेळ जर आपण या अगोदर देखील पाहिलेच आहे. जो इकॉनॉमिकल होता, विकेट टेकर होता. आता अराउंड विकेट नाही तर रायटी बॅटरसाठी जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 20.
हो बॅटच्या स्टिकरला बॉल आदळतोय आणि लँड होतोय पॉइंट झोन मध्ये. विकेट किपर स्वतः बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. स्ट्राईकवर राहिला आता फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच अमित येत आहेत. धावसंख्या झालेली आहे 52 धावा झाल्या. जिंकण्यासाठी अजून 19 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. समीकरण सोडवण्याची पद्धत जर अचूक असेल तर उत्तर सुद्धा योग्य मिळेल, पण जर पद्धत चुकली तर मग उत्तर सुद्धा चुकेल. आणि त्याचमुळे चूक करण्याचा इरादा दोन्ही संघातील खेळाडूचा नाहीये. एक एक पाऊल जोखमीचं आहे, एक एक पाऊल महत्वाचं आहे, एक एक पाऊल योग्य त्या पायरीवर टाकायचं आहे आणि तेच दोन्ही संघांच्या वतीनं पाहायला मिळते. सोनू सुद्धा आपला अनुभव झोकताना अराउंड विकेटने येतोय लेफ्ट बॅटरसाठी. ऑन साइडला बॉलला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक काऊ कोणाच्या बॉलवर पोहोचतात. यावेळेस बॉल स्टॉप केला जातोय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जात नाही कारण इतकाच ऍक्शन मध्ये बॅटिंग एंडला थ्रो करतोय नमन. एक धाव मिळते, एका धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 53 वर. जिंकण्यासाठी अजून 18 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. बॅलन्स जबरदस्त राहिला या सामन्याचा. अजूनही तर्क वितर्क लावले जातात की एका बाजूला जिंकेल कोण, चॅम्पियन्स की रॉकर्स. प्रेक्षक संभ्रमात आहेत. प्रेक्षकांचा संभ्रम दूर करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळ द्यावा लागेल आणि पाहूया तो खेळ कुठल्या संघाच्या बाजूने यानंतर चांगला पाहायला मिळतोय. सदौने या षटकाला आतापर्यंत चांगलं सांभाळलेला आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज भरत. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल पोचेल लॉंग ऑनला. हर्ष पोचतोय बॉलवर. तोपर्यंत पूर्ण केली जाते एक सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली जाते आणि कुठेतरी मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. ती अपेक्षा मनात ठेवताना खेळपट्टीवर जम बसवण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजांचा दिसतोय. एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 54. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17 धावांची. 17 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 17 धावा. सामना जर बरोबर सुटला, सुपर ओव्हर बरोबर सुटली तर फ्रेश टॉस. बॉलिंग ट्रॅकवर सरोज तयार. ओव्हर द विकेट, अराउंड विकेट. क्रॉस बॅटर पूल केलाय क्षेत्ररक्षक मिड विकेटचे. 2 क्षेत्ररक्षकाला भेदल बॉल सीमारेषा पार. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, चौकार. आगीशी खेळताय तर हात जळण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे आपण खेळ पाहतोय तो म्हणजेच अमितचा. उलटा खेळण्याचा प्रयत्न होता, चुकीचा निर्णय हा स्ट्रोक खेळण्याचा. बॉल मागे जातोय. लेग बायची एक धाव मिळते, एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 59. जिंकण्यासाठी 12ची गरज आणि बॉल शिल्लक आहेत 6 चेंडू 12. 6 बॉल अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. जी प्रेक्षकांची अपेक्षा आहे तीच अपेक्षा पूर्ण केली जाते. अलीम यांना सुद्धा वाटत नाही की कुठला संघ जिंकेल. अलीमचे दोन्ही संघ आवडीचे आहेत आणि त्याचमुळे अजूनही तो संभ्रम मनाच्या आतमध्ये. यस संपायल. चला वेळेबद्दलची सूचना देतोय आपण. पंचांच्या वतीनं ही अधिकृत सूचना आपण रॉकर्स टीमला देतो कारण आपण जास्तीचा वेळ घेत आहेत. पंचांना ऑथॉरिटी आहे तुम्हाला पेनलाइज करण्याची. त्याचमुळे पेनल्टी लागू नये त्यासाठी तुमचा खेळ अचूक झाला पाहिजे, योग्य त्या वेळेस संपला पाहिजे. 6 चेंडू 12ची गरज आहे. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर कोण येते ते पाहूया. बिपिनला बोलवण्यात आलं शेवटच्या 6 चेंडूंच्या हाताळणीसाठी. आतापर्यंत पाहिलं तर सामना खूप चांगला चढ उतार घेताना आपण पाहिला. आनंद आणि विष्णूने जी साथ दिली होती पहिल्या षटकामध्ये 25 धावा कुठून काढल्या होत्या. वाटलं होतं की सामना सोपा जाईल चॅम्पियन्स टीमसाठी, पण त्यानंतर सनोजच्या मागोमाग अमित या दोघांनी जी षटकांची हाताळणी केली त्याचमुळे या सामन्यामध्ये रॉकर्सला कुठेतरी ते चैतन्य मिळालं. आता शेवटच्या षटकावर हा सामना येऊन पोहोचलेला आहे. 6 चेंडू 12ची गरज. स्ट्रायकरला फलंदाज आहेत अमित, नॉन स्ट्रायकरला फलंदाज भरत. वारंवार क्षेत्ररक्षण आढावा घेतला जातोय आणि पाहूया तो आढावा घेताना इतका वेळ घेतला तर मग कसं चालेल. That is not correct यार. चला प्लीज बॉलर सगळ्यांनी येऊ नका जवळ. सगळ्यांनी जवळ येऊ नका प्लीज 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 प्लीज. सगळ्यांनी जवळ येऊ नका. बॉलिंग ट्रॅकवर येतोय गुड्डू येतोय. नवीन गोलंदाज गुड्डू बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज सज्ज असतील ते म्हणजेच अमित आणि भरत. हे 2 फलंदाज आपल्या संघाची विजयाची गाथा लिहितील का की आपल्या संघाची विजयाची कथा जगाला सांगण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आता गुड्डू आलेले आहेत. गुड्डू पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. लेफ्टी बॅटरसाठी सज्ज होत आहेत आणि पाहूया या पहिल्या 3 चेंडूंवर नेमकं घडतंय काय. शेवटचं षटक चालू. 6 चेंडू 12. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. पहिला बॉल डॉट येतोय. गुड्डूला
शेवटचे षटक देण्याचा निर्णय आता तरी योग्य ठरवलेला आहे. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी, आवश्यकता 12 धावांची. तुमच्या मनामध्ये खूप काय आहे, पण मनातलं मैदानात आणण्यासाठी तसा खेळ तुमच्या वतीनं मिळाला पाहिजे. आणि पाहूया तसा खेळ मिळतोय का. गुड्डूबाईचा आपण उल्लेख केला तर ते एक परिवार या नात्याने ओळखले जातात. सर्वांना एकाच परिवारात बांधण्याची त्यांची क्षमता आहे, त्यांची इच्छा आहे आणि म्हणूनच त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. गुड्डूभाई एक परिवार बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका, 2 सामने यानंतर आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 12 धावांची. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. जिंकेल कोण याचं मात्र कुठेतरी प्रेक्षक देखील चर्चा करतायत, तर्क लावतायत, अंदाज लावतायत. पण पाहूया क्रिकेटच्या खेळामध्ये अंदाजाला महत्व नाहीये. 5 चेंडू 12 शफल झाले, व्हाईट बॉल, 1 धाव मिळेल. आता 5 चेंडू 11ची गरज आहे. प्रेशर दोन्ही संघांवर समसमान आहे आणि त्याचमुळे जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर आहे तितकाच गरमागरम सामना प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. 5 चेंडू 11ची गरज. पुढचा बॉल गुड्डू. उलटा स्ट्रोक जर कन्वर्ट होत नाहीये तर मग का खेळायचा. या ठिकाणी सातत्याने ते फटके खेळण्याचे प्रयत्न अमितचे आहेत, पण अमितचे सर्व प्रयत्न निकामी ठरलेले आहेत. बॉल शिल्लक आहे 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. 4 बॉल्स 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच इज ऑन. एक मोठा फटका, सामन्यामध्ये परत येईल चॅम्पियन्स. विकेटचा शोध घेतला तर सामन्यामध्ये वर्चस्व राहील, ते म्हणजेच रॉकर्स. पुढचा बॉल गुड्डू ओव्हर द विकेट. फोर्स केले बॉलला, राम आहे तर बॉलवर पोहोचतील. स्ट्रेट लॉंग आपला राम चुकले, बॉल डायव्हर्ट झाला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालू आहेत. तिसरीसाठी प्रयत्न होईल का. 1-2 का 4. नशिबाचा 4. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. तीन चेंडू 7ची गरज. मोमेंटम जबरदस्त बनलेला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं व्हायला आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाहीये. आणि त्याचमुळे चला, क्रिकेटचा खेळ मेहनतीचा आहे, क्रिकेटचा खेळ जिद्दीचा आहे, क्रिकेटचा खेळ संघर्षाचा आहे, क्रिकेटचा खेळ तुमच्या कर्तृत्वाचा आहे. 3 चेंडू 7ची गरज. ड्राईव्ह केलंय पण तितका संपर्क चांगला नाहीये. बॉल जाईल कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत सिंगलच पूर्ण केली जाते. सामना शेवटच्या 2 बॉल्सवर आलेला आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. अशा मोमेंट्स नेहमीच प्रेक्षकांना आवडत असतात. चित्रपट क्लायमॅक्स शिवाय पूर्ण होत नाही आणि हा सामना आता क्लायमॅक्स वर आलेला आहे. जिंकेल कोर या प्रश्नाचं उत्तर आपण पहिल्या चेंडूपासून शोधतोय आणि ते उत्तर आता पुढच्या 2 चेंडूवर मिळणार आहे. कदाचित पुढच्या चेंडूवर सुद्धा मिळू शकेल. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला भरत आहे, नॉन स्ट्रायकर एंडला अमित आहे. बॉलिंग ट्रॅकवर गुड्डू आहे. एका बाजूला रॉकर्स, एका बाजूला चॅम्पियन्स. आणि त्याचमुळे आता दोन्ही संघातील समर्थक मोठ्या संख्येनं आपल्या आवडत्या खेळाडूला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतात आणि पाहूया तो प्रतिसाद त्यांच्या आवडीच्या खेळाडूपर्यंत पोहोचतोय का. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर गुड्डू तयार भरतसाठी. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल फाईन लेगला. 4 धावा, 1 चेंडू 2ची गरज. ओह, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, अमेझिंग मॅच. आपण पाहतोय लोखंडवाला बिग बॅश लीग सीझन 3 आजच्या वेळापत्रकातला हा 6वा सामना आहे आणि 6वा सामना शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. एका चेंडूमध्ये 2ची गरज. जर सामना बरोबर सुटला तर मग सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर बरोबर सुटली तर मग फ्रेश टॉस. आणि त्याचमुळे आता जे काय करायचं ते आता करायचंय. चला स्पीड अप प्लीज. मागच्या 71 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टीला महत्व नाहीये, पण या पुढच्या चेंडूवर काय होणार आहे त्यावर खूप काही दडलेलं आहे. आणि त्याचमुळे प्रेक्षक ज्या जागेवर बसलेत त्या जागेवर उभे राहत आहेत. आमचे रवी यादव सुद्धा या सामन्याला आवर्जून पाहत आहेत, समोरून पाहत आहेत. 1 चेंडू 2ची गरज. स्ट्रायकर एंडला भरत, बॉलिंग ट्रॅकवर गुड्डू. 1 बॉल 2 रन. आणि अशा पद्धतीनं सामना जिंकलाय तो म्हणजे टीम रॉकर्स. कॉंग्रॅच्युलेशन रॉकर्स. बजाते रहे जोर से. गुड्डू भाई, एक परिवार ने जलवा करके दिखाया है. वहां से मैच को निकाला है जहां से नामुमकिन लग रहा था ये मैच कि रॉकर्स की टीम जीतेगी. यार मोहम्मद भैया की खुशी का कोई ठिकाना नहीं है. उनकी टीम एक गजब का मैच जीती हुई.
एक लाजवाब मैच जीतती हुई। जो ये कंपटीशन देखने मिला हमें लास्ट ओवर में बॉल और बैट के बीच में, बहुत ही शानदार, बहुत ही बेहतर, बहुत ही सुंदर, बहुत ही दर्शनीय। दर्शकों को भी आनंद आया, कमेंटेटर्स को भी आनंद आया। हमारे मंच पे जो महानुभाव